कमीत कमी 1.5 ते पावणे 2 लाख रुपये खर्च आहे. त्याचं मल्चिंग आलं, बेड ओढणे आलं, त्याचं मल्चिंग हातरायला लेबर आलं, ते रोप 2 रुपयाला एक आहे. त्याच्यामुळं एकरी 12,000 रोप बसतं, तर 12×2 = 24,000 रुपये हा रोपाचा खर्च होतो. मल्चिंग 1,800 ते 2,000 रुपयाला बंडल आहे. तर एकरी 6 बंडल लागतात. 6×2 = 12,000 रुपये मल्चिंगचा खर्च आहे. आणि कमीत कमी 20,000 ते 25,000 रुपये भेसळ डोसचं त्याला खत लागतं, त्याचा खर्च आहे. आणि लागवडीपासून आज कमीत कमी 7-8 दिवस झालं लागवड होऊन, तर आतापर्यंत कमीत कमी 5 फवारण्या झाल्यात. एका फवारणीला 1,500 ते 2,000 रुपये खर्च. तरी 5 म्हणलं तरी 10,000 रुपये खर्च तो फवारणीचा झाला. म्हणजे असा मिळून आतापर्यंत कमीत कमी 1.5 ते पावणे 2 लाख रुपये खर्च झालेला आहे. आणि ही जी रोप आहे ह्याच्यावरती लागवड केल्यापासून 2च दिवसात व्हायरस दिसायला लागलेला आहे. व्हायरस म्हणजे ही पूर्ण झाड असं आकडून जातं आणि ह्याची वाढ होणार नाही, ह्याला एकही मिरची येणार नाही, अशा प्रकारचं हे नुकसान आहे. आणि हे नुकसान कंपनीवाल्यांनी, इंडस 11 ही कंपनी आहे, कंपनीवाल्यांनी आणि नर्सरीवाल्यांनी हे नुकसान भरपाई करून द्यावी अशी आमची मागणी आहे सर्व शेतकऱ्यांची. तर नाही दिली तर आम्ही ही रीतसर कलेक्टर ऑफिसला जाऊन किंवा कुठेही याची कारवाई करणार आहोत. शेतकऱ्यांचा तक्रार आली होती की मोठ्या प्रमाणावर मिरचीवर व्हायरसचा रोग पडलेला आहे. त्यानुसार आज आम्ही फील्डला व्हिजिट केल्यानंतर असं लक्षात आलं की वातावरणाचा बदल आणि इतर गोष्टींमुळं रोग पडलेला आहे. 70-80% प्रमाणात नुकसान झालेलं आहे. यानंतर आम्ही बाकीचे पण फील्ड व्हिजिट करणार आहोत. शेतकऱ्यांचे खरेदी बिल, त्याच्यानंतरून त्यांचा 7/12 उतारा, त्यांचा तक्रारीचा अर्ज घेऊन आम्ही हा आमच्या तालुकास्तरीय कमिटीपुढे मांडणार आहे. त्यानंतरून विद्यापीठाच्या सायंटिस्टची एक टीम येईल व त्यानंतर त्यांची पाहणी होईल व त्यानंतरून ते निष्कर्ष देतील. त्यानुसार पुढील योग्य कारवाई होईल. गावामध्ये 150 ते 200 एकर लागवड आहे शिमलाची. तर हा रोग म्हणजे रोपं वगैरे लावले आम्ही. म्हणजे आम्ही गेल्या वर्षी असं समजलं होतं की आता गेल्या वर्षी आला आहे हा रोग, पण आता ह्या वर्षी कमी होईल. पण काही आम्ही ह्या वर्षी क्षेत्र वाढवले आणखी. पण गेल्या वर्षी 150, 160-70 असेल, पण ह्या वर्षी जरा जास्त 200 एकरपर्यंत लागवड केलेली आहे. पण रोपं लावल्याच्या नंतर हा रोपात म्हणजे असा लय प्रमाणात दिसत नव्हता, थोडाफार दिसत होता. पण लावल्यानंतर 10 ते 12 दिवसानंतर हा जास्त दिसायला लागला. आणि जर हा ऊन पाऊस झालं तर हा म्हणजे जास्त ही व्हायला लागला. आणि हा बोकडा नावाचा प्रकार आहे. हा ह्याच्यामध्ये असं डायरेक्ट म्हणजे मिरची लागवडीनंतर डायरेक्ट आकडते, हा प्रकार असा होतो याचा. म्हणजे ही एक झाड नाही, डायरेक्ट 100% झाले. ह्या वर्षी 100% झालेलं, गेल्या वर्षी 30 ते 40% होतं. त्यामुळे काय असं म्हणजे एवढंही काय नाही झालेलं, पण ह्या वर्षी 100% झालेलं. हा प्रकार खूप वाढलेला यंदा.